नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. भाद्रपद महिन्यातील शुद्ध तृतीयेला हरतालिकेची पूजा केली जाते. पूजा करणाऱ्या कुमारिकांनी व सुवासिनींनी त्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी. सौभाग्यवती स्त्रियांनी सौभाग्य अलंकार घालावे. स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा. पूजा झाल्याशिवाय काही खाऊ नये. शरीर व मन अत्यंत पवित्र व प्रसन्न असले पाहिजे. पूजा व्यवस्थित व शांत चित्ताने करता यावी यासाठी पूजेची सगळी तयारी अगोदरच करून घ्यावी. पूजेच्या चौरंगाखाली स्वस्तिक चिन्ह काढून चौरंगाभोवती सुरेख रांगोळी काढावी. चौरंगावर मध्यभागी हरतालिकेच्या मूर्ती ठेवावी. चौरंगावर पुढे कडेला आपल्या म्हणजे पूजा करणाऱ्याच्या उजव्या बाजूस थोड्या तांदळावर गणपतीची मूर्ती म्हणून सुपारी ठेवावी. तसेच डाव्या बाजूस घंटा ठेवावी. एका बाजूस समई ठेवावी. चौरंगावर किंवा खाली दोन्ही बाजूस 2-2 विडे ठेवावेत. त्यावर दक्षिण व बाजूला फळे, बदाम आणि खारका ठेवावेत. एके ठिकाणी नारळ ठेवावा. पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या इष्ट देवतेला हळदी कुंकू वाहून व देवापुढे विडा ठेवून नमस्कार करावा. नंतर घरातील वडील माणसांना आणि पूजा सांगणाऱ्यांना नमस्कार करून पूजा करण्यासाठी पाटावर बसावे. आपल्या पुढे डावीकडून उजवीकडे क्रमाने पाण्याने भरलेला तांब्या, पळीभांडे व ताम्हण ठेवावे. तसेच उजव्या बाजूस पूजा साहित्य, फुले, पत्री इत्यादी सर्व नीटनेटके ठेवून द्यावे. त्यानंतर स्वस्थ व एकाग्र चित्तेने पूजेला प्रारंभ करावा. पूजेला बसताना पूर्व दिशेला बसावे. पूजेचा चौरंग दुसऱ्या दिवशी उत्तर पूजेपर्यंत हलवावा लागणार नाही अशीच जागा अशाच जागी ठेवावा. मूर्ती मातीच्या असल्यामुळे पूजेचे साहित्य हळुवारपणे त्याच्यावर वाहवावे. पाणी व इतर सर्व द्रव्य फुलाने वाहवावी. फुले किंवा पूजाद्रव्य देवावर फेकू नये. विडा ठेवताना पाने, देठ देवाकडे व अग्रे आपल्याकडे असावीत. नारळ ठेवताना त्याची शिखा तसेच फळे ठेवताना त्यांचे देठ देवाकडे असावेत. दुर्वा वाहताना त्याची अग्रे आपल्याकडे असावीत. बेलाचे पान, पालथे व स्वतःकडे अग्र असे असावे. करंगळी जवळच्या बोटाने गंध लावावे. पूजा चालू असताना आपसात बोलू नये. पूजा करताना दुसरीकडे लक्ष असू नये. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा होईपर्यंत तेलाचा दिवा सतत लावलेला असावा. उत्तर पूजेनंतर हरतालिकेच्या मूर्ती तसेच देवावरील पत्री, फुले इत्यादी वस्तू नदीत किंवा स्वच्छ तळ्यात विसर्जित कराव्यात. श्री हरतालिकेची कहाणी. एके दिवशी भगवान शंकर व पार्वती दोघे कैलास पर्वतावर बसले होते. तेव्हा पार्वतीने शंकरांना विचारले, नाथ, सर्व व्रतांमध्ये चांगले व्रत कोणते? श्रम थोडे पण फळ पुष्कळ असे एखादे व्रत असेल तर मला सांगा. तसेच मी कोणत्या पुण्याने आपल्या पदरी पडले तेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्व व्रतांत श्रेष्ठ आहे. पूर्वजन्मी हे व्रत तू हिमालय पर्वतावर केलेस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस. हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करायचे असते. हे व्रत तू पूर्वी कसे केलेस ते मी तुला आता सांगतो, ते ऐका. मी तुला प्राप्त व्हावे म्हणून लहानपणी तू मोठे तप केले. 64 वर्ष तर तू फक्त झाडाची पिकलेली पाने खाऊन राहिली होतीस. थंडी, ऊन, पाऊस हे सर्व तू सहन केलेस. तुझे हे श्रम व कष्ट पाहून तुझ्या पित्याला हिमालयांना फार दुःख झाले आणि आपली ही कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तेथे नारद मुनी आले. हिमालयाने त्यांची पूजा सत्कार केला व येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती तू विष्णूला द्यावी. तोच तिला योग्य असा पती आहे. श्री विष्णूनेच मला तुझ्याकडे तिची मागणी करण्यासाठी पाठवले म्हणून मी येथे आलो आहे. हे ऐकून हिमालयाला अतिशय आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद मुनी तेथून निघून विष्णूकडे आले आणि त्यांना ही हकीकत सांगून दुसरीकडे निघून गेले. नारद गेल्यावर तुझ्या पित्याने तुला ही गोष्ट सांगितली पण तुला ती रुचली नाही, तू रागवलीस. हे पाहून तुझ्या सखीने तुला रागवण्याचे कारण विचारले. तेव्हा तू सखीला म्हणालीस, महादेवा वाचून दुसऱ्या कोणालाही मी पती म्हणून वरणार नाही, हा माझा निश्चय आहे. असे असूनही माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचे ठरवले आहे. अशा स्थितीत मी काय करू?
हे ऐकल्यावर सखीने तुला पित्याच्या घरातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला. नंतर तुला घेऊन ती एका घोर अरण्यात गेली. तिथे गेल्यावर एका नदी तुझ्या दृष्टीस पडली. नदीच्या काठी एक मोठी गुहा होती. त्या गुहेत तुम्ही दोघी गेलात. त्या दिवशी तू कडक उपवास केला. पार्वतीसह माझी मातीची मूर्ती स्थापन केलीस. त्या शिवलिंगाची तू मनोभावे पूजा केलीस. रात्री जागरण केलेस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. तुझ्या त्या व्रताच्या पुण्याने त्यावेळी माझे येथील आसन हलले. लगेच मी तुला दर्शन देण्यासाठी तुझ्याकडे गेलो. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आणि तुझ्या पुढे प्रगट होऊन तुला हवा असेल तो वर माग असे मी सांगितले. तेव्हा तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावे, दुसरी माझी काही इच्छा नाही. मग तथास्तु, तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असे म्हणून मी गुप्त झालो. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तू शिवलिंगाचे विसर्जन केलेस आणि सखींसह व्रताचे पारणे केलेस. याच वेळी हिमालय तुझा शोध करत तेथे आले. त्याने तुला घरातून निघून येण्याचे कारण विचारले. ते सुद्धा तुझे मनोगत त्यांना सांगितले. तुझा दृढ निश्चय जाणून हिमालयाने तुला मलाच देण्याचे कबूल केले आणि तुम्हा दोघींना घेऊन तो घरी गेला. नंतर काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्याने तुला मला अर्पण केले. अशा प्रकारे या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली. या व्रताला हरतालिका व्रत असे म्हणतात. ज्या ठिकाणी पूजा करायची असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे. केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे. पुढे रांगोळी घालून पार्वतीसह देवाचे लिंग स्थापन करावे. षोडशोपचार त्यांची पूजा करावी. मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी ऐकावी. रात्री जागरण करावे. या व्रताने मनुष्य पापापासून मुक्त होतो. 7 जन्माचे पातक नाहीसे होते. राज्य मिळते. स्त्रियांचे सौभाग्य वाढते. या दिवशी स्त्रियांनी जर काही खाल्ले तर त्या जन्मवंद्या व विधवा होतात. दारिद्र्य येते आणि पुत्रशोक होतो. कहाणी झाल्यावर सुवासिनी यथाशक्ती वाण द्यावे. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि शिवलिंगांचे विसर्जन व व्रताची सांगता करावी. भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलेली ही हरतालिकेची कहाणी ही 6 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी देवा ब्राह्मणांची द्वारी, गायीची गोठी, पिंपळांची पारी, सुफळ संपूर्ण